जिला परिषद आरोग्य विभाग में विभिन्न पदों की भर्ती को लेकर एक विज्ञापन निकाला गया था और इस संदर्भ में विज्ञापन के तहत ही भर्ती ली जाए, ऐसी मांग किसकी ओर से की गई, आइए जानते हैं इस खबर में। समांतर आरक्षण के पूर्व सैनिक इस घटक के उम्मीदवार उपलब्ध न होने से जिला परिषद के विविध पदों के लिए सामाजिक प्रवर्ग के गुणवत्ता के मुताबिक अन्य पात्र उम्मीदवारों को नियुक्ति दी जाए, इस मांग को लेकर जिला आरोग्य अधिकारी को निवेदन दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में और अधिक क्या जानकारी दी गई। जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत 2023 ला मुख्य जाहिरात परीक्षेसाठी मुख्य जाहिरात दिलेली होती। त्याच्यामध्ये ANM या पदाकरिता खुला सर्वसाधारण म्हणजे समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे 62 दाखवलेली होती, परंतु त्याच्यातील पदे 13 पदे हे पेसा अंतर्गत दाखवण्यात येत आहेत। आता जेव्हा निवड प्रक्रिया म्हणजे संपूर्णता आता होत आहे तेव्हा 13 पदे हे पेसाला न देता ते सर्वसाधारण मधूनच भरण्यात यावेत, हे आमची मुख्य मागणी आहे। आणि माजी सैनिकच्या 15 जागा खुल्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाही आहेत, त्या पण समांतर आरक्षण व्यतिरिक्त मध्ये कन्वर्ट करून त्यांची पण निवड यादीमध्ये समावेश करण्यात यावा। आणि दुसरा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, ते माजी सैनिकच्या जागा 3 तशाच राहिलेल्या आहेत, तर त्या पण ओपन मधून भरण्यात याव्यात। तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील 5 जागा 22 पैकी 5 जागा पेसामध्ये देण्यात आलेल्या आहेत, पेसामध्ये कन्वर्ट करण्यात आल्या आहेत, त्या पेसाला न देता त्या सर्वसाधारण समांतर आरक्षण व्यतिरिक्त यामधून भरण्यात याव्यात। कारण पेसाला मुख्य जाहिरातीमध्ये काहीही उल्लेख केले नाही। पेसाचा उल्लेख केला असता त्यावेळेस तर IBPS कंपनीद्वारे जे फॉर्म्स भरलो आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा पेसाला क्लिक केलेलं असतं, त्याच्यामध्ये त्या चेक बॉक्स मध्ये क्लिक केलं असतं आणि पेसामध्ये आम्ही पण समाविष्ट झालो असतो। कारण आमच्यापैकी बरेचसे उमेदवार पेसा विभागातून येत आहेत, म्हणजे पेसा या गावामध्ये मोडत आहेत, परंतु तसं काही उल्लेख नव्हता। त्याच्यामुळे मुख्य जाहिरातीच्या नुसारच पदे भरण्यात यावीत। मुख्य जाहिरातीमध्ये जशी पदे मेन्शन केलेली आहेत तशीच पदे भरण्यात यावीत। सर्वसाधारण गटातून समांतर आरक्षण व्यतिरिक्त जे पदे आहेत ते पूर्णतः भरण्यात यावीत, अशीच आमची सर्व आरोग्य सेविकेच्या मागणी आहे। हे सर्व एजबार होणारे लोक आहेत। आजच्या डेटमध्ये हे दुसऱ्या NHM विभागात काम करत आहेत, 15 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे यांनी, आणि आता त्यांचा विचार करण्यात आला नाही तर ते एजबार होऊन पुन्हा घरी बसतील, याचा विचार करावा। 90 वाल्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा, कारण मेरिट लिस्ट नुसार जागा रिक्तच राहणार आहेत। त्या जागा रिक्त न ठेवता 90 वाल्या 8 मुली आहेत, त्यांचा पण या निवड यादीमध्ये समावेश करण्यात यावा व नियुक्तीपत्र देण्यात यावेत। बाकीच्या जिल्ह्यामध्ये जसे बीड सातारा जिल्ह्यामध्ये माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट झालेल्या आहेत सर्वसाधारण मध्ये, तशा 90 मार्क वाल्या पण घेण्यात आलेल्या आहेत। तसेच इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच जागा भरण्यात याव्यात। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।